तर आज मी बनवलेला आहे खूप दिवसांनी केक। तर केक कोणासाठी बनवलेला आहे, कोणाचा बर्थडे आहे, तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। केक मस्त आज मी खूप दिवसांनी बनवलेला होता। तर केक घेऊन आम्ही कुठे चाललो ते पण सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आम्ही फायनली आता निघालेलो आहो, गाडीवर बसलेली आहे आणि निघाल्या पोचलो सुद्धा। तर पाहू शकता, तुम्ही पाहिलंच असेल, तर हे आहे माझं माहेर। तर मी आलेली आहे माहेरात। तर माहेरात कोणाचा बर्थडे आहे, जी आता लहान आहे तिच्यातनी मला माझं लहानपण दिसते, ती अशी माझी भाची। तर ही माझी भाची लायनी भाची आहे, खूप क्यूट आहे, खूप बोलते। तिला विचारत होती मी की डोनट कसे बनवलेले आहे सांग, तर ते सांगत होती छान बनवलेले आहेत। आणि इकडे पूजा बघा किती छान मांडलेली आहे, ती मस्त ग्रंथाचं पठण सुरू आहे माझ्या माहेरी। पण आता मोठी वहिनी काही घरी नव्हती, तर मग मी बसली थोडंसं शूट वगैरे करत बसली। तर म्हटलं बघू शकता, तर सगळ्यांनी इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती। तर इथे आम्हाला बाबा सांगत होते की भज्याचं पीठ कसं भिजवायचं, भज्यामध्ये जास्त म्हणजे बेसनमध्ये भजे करताना काय जास्त टाकायचं। तर बाबा सांगत होते की बेसन पिठातनी कांदे आणि थोडंसं पातळ बेसन असं पाहिजे, कांदे जास्त असले की परफेक्ट असं बॅटर तयार झालं की त्याचे भजे एकदम क्रंची आणि असे आतून खुसखुशीत होतात। तर अशी टिप्स आम्हाला सांगत होते तिघींना, पण आम्ही ऐकत होतो। तर मी बसली आता खाली, म्हटलं चला ते दोघींचं होतं स्वयंपाक सुरू। तर कवड्याची भाजी आणि कोणी पुऱ्या केल्या, कोणी पोळ्या केल्या आणि कोणी शिरा, तर कोणी भज्याचं ते बघा बाबा कशी मीठ लागलं का नाही पाहत आहेत। तर मस्त सर्वांचं आमच्या ते हसी मजाक आणि गप्पा गोष्टी रंगलेल्या होत्या। माहेरात म्हणजे कसं गेलं की काही ना काही जुन्या आठवणी, काहीतरी शिकायला, काहीतरी असं भेटतेच। तर मस्त तिकडे त्यांचा स्वयंपाक वगैरे बनवणं सुरू होतं दोघींचा। तर मी मस्त बसली आणि बाबांची पूर्ण रेसिपी पाहत होती, बाबा सांगत होते, आम्ही ऐकत होतो। तर बड्डे सांगते तुम्हाला कोणाचा आहे, तर बड्डे आहे माझ्या भाचीचा, जे की सध्या शाळेत गेलेली आहे, कारण की ते येणार आहे 2-3 वाजता घरी येणार आहे। जिचा बड्डे आहे ती, आणि तिच्यासाठी होतं थोडंसं सरप्राईज। तिला आधी सांगितलं मी की येणार नाही, तर आता आलेली आहे, ती खूप खुश होणार आहे। बघू आता शूट करणं झालं तर नक्की शूट करणार। तर असा मस्त असा माहेरचा ब्लॉग म्हणजे छानच झालेला होता। तर बाबानं मस्त भजीचं भिजवलेलं आहे, आता बाबा भजेसुद्धा काढलेले आहेत। मी इकडे मस्त प्लेट गरम गरम घेऊन आलेली आहे, म्हटलं चला तुम्ही भजे काढा, मला खाऊ द्या। तर मी मस्त गरम भजे घेऊन खात बसलेली इकडे, आणि तिकडे बाबा त्यांच्या सुनांना सांगित होते की असं करा तसं करा, भजी अशी काढा। तर ती बघा लाईनी कशी भजी काढत आहे, तिला काही जमत नाही आहे व्यवस्थित। तर म्हणून मग आम्ही इकडे मस्त गरम गरम भजी सर्वांनी खाऊन घेतलेले, आणि आधी इकडे जेवणाचा बेतसुद्धा तयार झालेला होता। तर आता माझ्या मोठ्या वहिनी आहेत, ती कुरड्या वगैरे काढून घेत होते, त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला। तर बघू शकता मस्त अशा कुरड्या पापड्या तळून घेतलेल्या, आणि मस्त आमच्या आता जेवण बाकीच होतं, तर ती तिकडे काहीतरी अजून भाजी बनवत होत्या। तर लेकर शाळेतून आलेले आहेत, ती माझी भाची जिचा बड्डे आहे, आणि ही आरवी, आणि हे आमचे छोटे डॉन। तर पाहू शकता छोटे डॉन छान असे डोनट खात आहेत लेकरांना खूप आवडले। डोनटची रेसिपी मी टाकलेली आहे, चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला या सर्वांनी जेवण करायला, तर असा होता ब्लॉग।